राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात शहरातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले। यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकीट द्या, अंगावर गुन्हे घेताना कार्यकर्ते चालतात, मग निवडणुकीत का चालत नाहीत असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला। फक्त आर्थिक निकष न पाहता चारित्र्य संपन्न आणि निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणुकीत तिकीट द्यावं अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। कोल्हापुरात शरद पवार यांना मानणारा खूप मोठा गट आहे, त्यांच्यापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचायला हवं। विरोधक चुकीचा संदेश सर्वत्र पोहोचवतायत, त्यामुळे येत्या 4 महिन्यात तुमचं अस्तित्व तुम्ही तुमच्या प्रभागात निर्माण करा, अशा त्यांनी सूचना केल्या। पक्ष फोडणाऱ्याच्या पाठीमागं आम्ही जाणार नाही, उमेदवार पडला तरी चालेल, मात्र निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देऊ, असा विश्वास यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला। आपण सर्व कार्यकर्ते एकमेकातील हेवेदावे बाजूला ठेवून निवडणूक लढण्यासाठी एकत्र येऊया। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या पद्धतीनं घेण्यात येणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्यामुळं संपूर्ण माहिती आल्यानंतरच त्याबद्दल कार्यशाळा घेण्यात येईल। तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार आहे असं समजून काम करावं, असं आवाहन शहराध्यक्ष RK पोवार यांनी केलं। यावेळी अनिल घाटगे, बाजीराव खेड, पद्मजा तिवले, गणेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली। मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून निवडणूक लढवूया असा निर्धार केला।